व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण महागणार आहे। सध्या मुंबईत मोठा कामगार वर्ग हॉटेलच्या जेवणावर अवलंबून आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून इंधनाचे दर हे गगनाला भिडलेत आणि दुसरीकडे सातत्यानं कमर्शियल गॅस सिलेंडरचे आणि घरगुती गॅस सिलेंडरचे भाव सुद्धा वाढताना पाहायला मिळतात। आज 1 जून आहे आणि 1 जून रोजी सकाळीच एक मोठी बातमी धडकली। कमर्शियल गॅस सिलेंडरचे भाव हे 42 रुपयांनी वाढलेले आहेत। त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातलं जेवण, हॉटेलमधलं जेवण हे महागणार आहे। खरं तर युद्धामुळे मागील महिन्यांमध्ये अनेकदा कमर्शियल गॅस सिलेंडरचे भाव हे वाढलेले आहेत। आत्ता जी वाढ झालेली आहे 42 रुपयांची, त्यामुळे कमर्शियल गॅस सिलेंडर घेण्यासाठी 3067 रुपये आता मोजावे लागणार आहे। जेव्हा जेव्हा कमर्शियल गॅस सिलेंडरचे भाव वाढतात तेव्हा मेन्यूमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि जे कामगार, जो सर्वसामान्य नागरिक हॉटेलच्या जेवणावरती अवलंबून असतो त्यांच्या खिशाला मात्र कात्री लागते। सध्या कमर्शियल गॅस सिलेंडरचे भाव जरी वाढले तरी दुसरीकडे गृहिणींना मात्र काहीसा दिलासा आहे, कारण घरगुती गॅस सिलेंडरचे जे भाव आहेत ते कायम ठेवण्यात आले आहेत। मात्र जरी असं असलं तरी जे कामगार मुंबईमध्ये आणि इतर मोठ्या शहरांमध्ये हॉटेलच्या जेवणावरती अवलंबून असतात त्यांना मात्र आता या महागाईची झळ बसणार आहे आणि खिशाला कात्री लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।